व्हीव्हीपॅट देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवरती निवडणुका घ्या ही मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे। उशीर लागला तरी चालेल, बॅलेटवर निवडणुका घ्या असं राज ठाकरे म्हणाले। निवडणुकीसाठी जास्त दिवस लागले तरीही चालते। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे हा सवाल राज ठाकरेंनी केला। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले हा सवाल राज ठाकरेंचा होता। तर 80-90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे म्हणाले। सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असंही राज ठाकरेंचं म्हणणं होतं। शिवाय आमचं तुमचं करू नका, आमचा निवडणूक आयोग एकच आहे। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करताय का? मतदान नोंदणी बंद करून लफाछपी कशासाठी करता हा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही हा प्रश्नही राज ठाकरेंनी केला। मतदार याद्यांच्या घोळाची जबाबदारी कुणाची? प्रत्येक जण हात झटकताय असं उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही कुणाला जाब विचारणार? उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये हा सवाल विचारलाय। त्रुटी आहेत तर निवडणुका कशासाठी घेता? डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर आपण पाहतोय आता या ठिकाणी अगदी काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होणार आहे। इतर काही महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाट या ठिकाणी बघितली जात होती आणि आपण पाहतोय आणि आदित्य ठाकरे आता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इतरही नेते वायबी चव्हाणला आता पोहोचले असून पत्रकार परिषद या ठिकाणी होणार आहे। प्रतीक्षा होती ती उद्धव ठाकरे यांची, तर उद्धव ठाकरे आता या पत्रकार परिषदेसाठी पोहोचले आहेत। थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद आता सुरू होते। निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगानं शिष्टमंडळाला नेमकं काय सांगितलं याची देखील उत्तरं या ठिकाणी मिळणार आहेत। तर व्हीव्हीपॅट आणि त्याचबरोबर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळानं केली आहे। त्याचबरोबर काही पुरावे निवडणूक आयोगाच्या समोर ठेवण्यात आले। आज निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे। तर व्हीव्हीपॅट शिवाय मतदान कसं, निवडणुका कशा असा सवाल या ठिकाणी विचारण्यात आलाय। देशात आणखी कुठे निवडणुका नाहीत त्यामुळे व्हीव्हीपॅट मागवून घ्या आणि त्यांनी निवडणुका घ्या असं ठाकरे बंधूंनी म्हटलेलं आहे। शिष्टमंडळानं निवेदन सुद्धा या दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून देखील अनेक मुद्दे मांडण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात देखील आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सविस्तर माहिती जी आहे ती आता या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून दिली जाणार आहे। अगदी काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी सुरू होणार आहे। तर पत्रकार परिषदेच्या आधी शिष्टमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आणखी काही मुद्दे चर्चेला येतील आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे। काही मिनिटांमध्ये काही मिनिटांसाठी शिष्टमंडळ एकत्र या ठिकाणी बोलतील आणि कोणते मुद्दे जनतेच्या समोर मांडायचे या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। पत्रकार परिषदेच्या आधी शिष्टमंडळातल्या नेत्यांची बैठक होणार आहे। या सगळ्यामध्ये सगळ्यांचंच एकमत असणं आवश्यक आहे, त्यामुळे ठळक जे मुद्दे आहेत ते या पत्रकार परिषदेमध्ये मांडले जातील। तसंच या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कोण कोण बोलणार या संदर्भातली देखील चर्चा होणार आहे, कारण राज्यातल्या सगळ्याच विरोधी पक्षांचे नेते या शिष्टमंडळामध्ये होते। त्या पत्रकार परिषदेच्या आधी शिष्टमंडळातल्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे। उद्धव ठाकरे आत्ताच या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यानंतर या नेत्यांची आता बैठक होते। वायबीमध्येच या नेत्यांची एका बाजूला बैठक होईल आणि त्यानंतर हे नेते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येतील। तर निवडणूक आयोगासोबत शिष्टमंडळाची झालेली बैठक संपन्न झाली आणि त्यानंतर वायबी चव्हाण सेंटरमध्ये हे सर्व महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत। मात्र पत्रकार परिषदेआधी या संपूर्ण शिष्टमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा केल्यानंतरच पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार अशी माहिती मिळते। या ठिकाणी राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेही पोहोचले।